मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा वारंवार आम्ही न्यूज 18 लोकमत वरती दाखवलेल्या होत्या, त्याचा पाठपुरावा केला आणि अखेर आमच्या वृत्तमालिकेला यश आलंय. कारण नियमित पगार न झाल्यामुळे एसटीचे कर्मचारी हे आर्थिक अडचणीमध्ये सापडले होते. अखेर एसटी बस कर्मचाऱ्यांचा बुधवारी संध्याकाळी जुलै महिन्याचा पगार झाला. न्यूज 18 लोकमतनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वृत्तमालिका देखील चालवली होती. त्यानंतर राज्य सरकारनं राज्य परिवहन महामंडळाला 500 कोटींची मदत जाहीर केली आणि त्यातून एका महिन्याचा पगार काल एसटीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आला. लवकरच ऑगस्टचा देखील पगार होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी ही खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल. आता त्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा पगार जमा झालाय आणि लवकरच ऑगस्ट महिन्याचा देखील त्यांना पगार मिळू शकतो. थेट जाऊयात नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, आपण हा प्रश्न वारंवार मांडलेला होता, सरकार दरबारी आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आता यश आलंय का, आणखी सविस्तर सांगाल? निश्चितच न्यूज 18 लोकमतने मागच्या 15 दिवसापासून ज्या प्रकारे एसटी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहे, विशेष करून पगारासंदर्भातले प्रश्न, सातत्याने या संदर्भात एक वृत्तमालिका चालवली होती आणि त्याचाच कुठेतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळाला की 3 दिवसाआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी महामंडळासाठी 500 कोटीच्या मदतीची घोषणा केली आणि काल सायंकाळला एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार झालेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळला आभाराचे जे मेसेजेस आहे ते न्यूज 18 लोकमतचे जे वेगवेगळ्या जिल्ह्यातले आपले प्रतिनिधी होते त्यांना देखील पाठवलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एका महिन्याचा पगार झालेला आहे मध्ये जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा लवकरात लवकर होणार आहे. आपण बघितलं की मागच्या काही महिन्यामध्ये म्हणजे विशेष करून या महिन्यामध्ये काही एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल घेतलं, आत्महत्या देखील केली होती. त्याचं त्यांनी ते कारण दिलं होतं की ते आर्थिक संकटाचा सामना करत आहे. विशेष करून अनियमित पगार, वेळेवर न होणाऱ्या पगारामुळे ते कर्जबाजारी झालेले आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर झालेला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केलेली होती. जर का आपण बघितलं तर एसटीचा जो विभाग आहे म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या बसेस आहे त्या अत्यावश्यक सेवेमध्ये येतात आणि कोविड काळामध्ये देखील या सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली होती. असं असताना देखील राज्य सरकार तर ज्या प्रकारे या सर्व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष झालं होतं, मात्र न्यूज 18 लोकमतने हा सर्व प्रकार किंवा यांच्या ज्या समस्या आहे या सातत्याने मांडून धरल्या आणि कुठेतरी शासन दरबारी यांच्या समस्येला वाचा फोडण्यास भाग पाडलं. त्याचाच एक परिणाम म्हणावा लागेल की काल सायंकाळला या सर्व कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार झालेला आहे आणि ऑगस्टचा लवकर होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. जी तुषार, थोडंसं थांबवते. आपल्यासोबत सध्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे जोडले गेलेत. संदीपजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. खूप मोठा दिलासा मिळालाय तुम्हाला की जुलै महिन्याचा पगार समस्त एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. न्यूज 18 लोकमतनं तशी वृत्तमालिका देखील चालवलेली होती. तुमची प्रतिक्रिया काय? संदीपजी, आवाज पोहोचतोय? हो, पोहोचतोय. जी, तुमच्या खात्यात आता जुलै हो मला मी ऐकला तुमचा आवाज. एकतर न्यूज 18 लोकमतचं सर्व तमाम एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं खूप आभार मानू इच्छितो. गेल्या वर्षी सुद्धा 3 महिन्याचा पगार झाला नव्हता. न्यूज 18ने दिवसभर ते वृत्तमालिका लावून सरकारवरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता. याही वर्षी तुम्ही वेतनासाठी वृत्तमालिका लावून धरली. खरं तर ही एसटी कर्मचाऱ्यांची विटंबना होणं किंवा आमचंच नाव आम्ही चॅनल्सवरती घालवणं ही संकल्पनाच मान्य नाही, पण करणार काय शेवटी. जर एवढं सगळं करून एसटी कर्मचाऱ्यांनी कोरोना कालावधीमध्ये या राज्याची सेवा केली, 304 कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले या कोरोना कालावधीमध्ये, परंतु आमच्या सेवेमध्ये कधी खंड नाही पडून दिला. पण एवढं सगळं असताना आमच्याकडे का दुर्लक्ष केलं जातंय याचं कोडं मात्र आमच्या सर्वांना आहे. एकतर न्यूज 18चे आभार मानत असताना आम्ही वेतन प्रदान अधिनियम कायदा अधिनियम 1936 नुसार आम्ही 23 ऑगस्टला न्यायालयामध्ये गेलो होतो आणि न्यायालयामध्ये आमचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी प्रेयर केली होती की आम्हाला तुम्ही या वेतन कायद्यानुसार आम्हाला वेतन वेळेवरती देणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे माननीय न्यायालयाने आदेश दिले होते की 3 सप्टेंबर पूर्वी तुम्ही वेतन करा. त्याप्रमाणे प्रशासनानं केलं. परंतु काल परत एक अतिशय चांगला निर्णय माननीय न्यायालयाने दिलेला आहे की या पुढच्या काळात या दाव्याचा निकाल लागेपर्यंत
नियोजित देय तारखेला म्हणजे दर महिन्याच्या 7 तारखेला आम्हाला वेतन दिलंच पाहिजे अशा प्रकारचे आदेश माननीय न्यायालयाने दिलेले आहेत आणि म्हणून न्यायदेवतेचे सुद्धा मी आभार मानू इच्छितो, आपल्या चॅनलचे आभार मानू इच्छितो आणि राज्य सरकारनं आणि सरकार प्रशासनानं एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करावेत अशा प्रकारची विनंती त्यांना आहे. पण हे किती दिवस चालणार हाही मुख्य प्रश्न आहेच ना, की दर महिन्याला उठायचं, एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रोश करायचा, आत्महत्या करायच्या, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा एवढं 65 लाख जनतेला रोज सेवा देणारं हे महामंडळ आहे, सुरक्षित सेवा देणारं हे महामंडळ आहे. तेव्हा या एसटी कर्मचाऱ्यांची अवहेलना कशासाठी? तेव्हा या एसटी कर्मचाऱ्यांचं पालकत्व शासनानं स्वीकारलं पाहिजे. शासनानं या एसटी महामंडळाचं विलिनीकरण करून आमच्या वेतनाचा प्रश्न तर मिटवलाच पाहिजे, परंतु राज्याच्या जनतेला सुरक्षित सेवा देण्यासाठी या महामंडळाचं सशक्तीकरण अत्यंत आवश्यक आहे. जी संदीपजी, आणि अडचणीत असलेल्या घटकांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवणं हे आमचं कर्तव्यच आहे. आणि आता एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा पगार तर जमा झालाय, ऑगस्टचा कधी जमा होईल त्याबद्दल काही सांगण्यात आलंय? न्यायालयाच्या आदेशानुसार उद्याच्या 7 तारखेलाच मिळालं पाहिजे. गणपती 10 तारखेला आहेत. लोक डोळे लावून बसलेले आहेत. आमच्या हजारो गाड्या आता कोकणात जाण्यासाठी बुक झालेल्या आहेत. म्हणजे बघा, घरी आमची कधी कधी घरी माणसं नसतात. आमची पुरुष मंडळी इतर महाराष्ट्रातून सगळे गणपतीला कोकणवासियांना सोडायला गणपतीला गावाला जातात. आमची सौभाग्यवती घरी गणपती बसवते, म्हणजे गणपती सुद्धा बसवायला आम्ही नसतो, एवढं जनतेच्या सेवेला अविरतपणे वाहून घेत असतो. तेव्हा हा गणपती सुद्धा आमचा चांगला केला पाहिजे. आणि आम्हाला आश्वस्त केले, आम्ही व्यवस्थापकीय संचालक महोदयांना भेटलो होतो तेव्हा 7 तारखेला ते म्हणाले की मी गणपतीपूर्वी तुम्हाला पगार देणार आहे असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे, परंतु दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची विनंती आहे. जी संदीपजी, आपण अपेक्षा करूयात आता यापुढे दर महिन्याच्या 7 तारखेला जशी तुमची अपेक्षा आहे तसे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात त्या महिन्याचा पगार जमा व्हावा. मात्र आता इतके जे असंख्य एसटीचे कर्मचारी आहेत, काय पद्धतीचं त्यांनी सोसलं होतं जेव्हा वेळच्या वेळी पगार मिळत नव्हता? जे लोकांनी चहाच्या टपऱ्या लावल्या, कोणी केस करताना नाही केलं. आमच्या कंडक्टर मुली जर एज्युकेटेड आहेत, म्हणजे त्या ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट झालेल्या आहेत, त्या मुली दुसऱ्यांच्या शेतामध्ये भात लावायला जात होत्या. अनेक लोकांनी पंक्चरची दुकानं टाकली होती. म्हणजे इतर ठिकाणी काही ड्रायव्हर लोकांनी ट्रकवरती पसंत केलं होतं जाणं आणि खूप हालत दिवस काढले अक्षरशः. मागच्या वर्षी 2 सहकाऱ्यांनी आत्महत्या केली, आता धुळे जिल्ह्यामध्ये एक आत्महत्या झाली. म्हणजे एवढं सगळं प्रकार, कारण आमचं पगारावरती सगळं असतं. एक तर कमी पगार आम्हाला आणि त्यातही वेळेवर नसेल तर मग मात्र सगळ्याच कुटुंबाचं गणित बिघडलं जातं आणि मग लोकांना अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. जी, आणि एकतर कोरोना काळामध्ये एसटी सेवा ज्या काळामध्ये बंद होती तेव्हा एसटीला आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागलेलं आहे, त्यामुळे त्याचेच हे सगळे परिणाम होते असं एक वेळ आपण म्हणू शकतो. मात्र आता यापुढे तुम्ही एक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कर्मचाऱ्यांसाठी आणखी काय हवंय तुम्हाला सरकारकडून, काय अपेक्षा तुम्ही व्यक्त कराल? एक तर या एसटीचा वाढ विस्तार जाणीवपूर्वक रोखला की काय आम्हाला माहिती नाही. कोरोना कालावधीमध्ये आमचं नुकसान झालंय, सगळ्याच देशाचं झालं, जगाचं झालं, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मात्र एसटीचं जे नुकसान व्हायला जे सुरुवात झालेली ते या कोरोना कालावधीच्या पूर्वीपासून झालेली आहे. याचं कारण आहे की नवीन गाड्या घेतल्या गेल्या नाहीत. शिवशाही सारखी गाडी आली, ज्या गाडीला लोकांनी पसंत केलं नाही, ज्या गाडीमुळे आमचं प्रचंड नुकसान झालं, अपघातांची मालिका सुरू झाली, लोकांनी त्या गाडीला नाकारलं, प्रायव्हेट गाड्या मग त्यामुळे वाढल्या, त्या खासगी वाहतुकीला प्रोत्साहन दिलं गेलं आणि म्हणून रोज 65 लाख जनतेला सुरक्षित सेवा देणारी ही एसटी आहे. या एसटीमुळे शिक्षणाची क्रांती झालेली. खेडेगावातून मुलं जर शहरात आली नसती तर शिक्षण लोकांना घेता आलं नसतं. शेतकऱ्यांची मदत झालेली आहे. अनेक घटकांना 28 घटकांना आम्ही सेवा देत असतो आणि एसटीची गाडी ही सुरक्षित मानली जाते. अपघाताचा रेशो सुद्धा आमचा फार कमी आहे. तेव्हा या एसटीला खरं तर खूप चांगल्या प्रकारचा सपोर्ट सरकारने केला पाहिजे. असं म्हटलं जातं की ज्या राज्याची दळणवळण व्यवस्था चांगली आहे किंवा ज्या देशाची दळणवळण व्यवस्था चांगली आहे त्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राची जर प्रगती करायची असेल तर एसटी सक्षम करणं अतिशय आवश्यक आहे. आणि एसटी सक्षम करायची असेल तर या एसटीचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये केलं पाहिजे आणि या एसटीचं भाडं कमी केलं पाहिजे, गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे आणि म्हणून बजेटमध्ये एक चांगल्या प्रकारची तरतूद करावी ना. म्हणजे एवढं सगळं जर एसटी वाल्यांचं योगदान असेल किंवा एसटीमुळे एवढी सगळी राज्याची प्रगती होते असेल, आपण नजरेसमोर बघतो की आज महाराष्ट्र बंद असताना
फक्त लालपरी चालू होती. हो. मुख्यमंत्री महोदयांनी पुनश्च हरिओम सांगितलं की पहिली एसटी रस्त्यावरती आली. मुंबईमध्ये बेस्टच्या सेवेत आमची 1000 गाडी होती. 4000 कर्मचारी बरोबर. आम्ही कोरोना कालावधीमध्ये मुंबईकरांच्या सेवेमध्ये होतो. जीवाची बाजी लावून काम केलं. एका रूम मध्ये 5-5, 6-6 जण झोपले. तिथूनच खरं कोरोनाची लागण हजारोच्या संख्येने आमच्या खेडेगावात पोहोचली. तिथं आमचे 304 कर्मचारी तरुण पोरं तडातड उडून गेले. म्हणजे जेव्हा लढायचं असतं तेव्हा कोरोना योद्धा म्हणून आम्हाला गणलं जातं, पण फ्रंट वॉरियर्स म्हणून नाव टाकायचं म्हटलं की एसटी कर्मचारी नाही. लस द्यायची असेल तर एसटी कर्मचारी मागे, 50 लाखाचा विमा द्यायचा असेल तर एसटी कर्मचारी मागे. अजूनही आमच्या एवढ्या सगळ्या 304 लोकांच्या 10 ते 15 लोकांना केवळ 50 लाख मिळाले आणि 5 लाख रुपये आम्हाला परिवहन मंत्री महोदयांनी बिलकुल जाहीर केले. बघा पोलिसांना किती पैसे. संदीपजी, हा देखील आवाज तुमचा सरकारपर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवू. खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर धन्यवाद. कोरोना काळामध्ये जीवाची बाजी लावून काम करणारे एसटी कर्मचारी आणि त्यांना दर महिन्याचा पगार देखील वेळेत मिळत नव्हता, या संदर्भातली वृत्तमालिका न्यूज 18 लोकमतनं चालवली. ही बातमी लावून धरली आणि त्याचाच इम्पॅक्ट दिसलाय. काल संध्याकाळी या एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये बुधवारी त्यांचा पगार जुलै महिन्याचा जमा झालाय आणि आता ऑगस्टचा सुद्धा लवकरच त्यांना मिळेल असं सांगण्यात आलंय. या मुद्द्यासोबतच छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.